बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. आदरणीय पडळकर साहेबांनी सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय मानसिंग भाऊ नाईक यांनी सरकारकडे मागणी केलेली होती की बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आहे, गैरकारभार चाललेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे. आणि तीच मागणी मी आणि पडळकर साहेबांनी लावून धरली की घरचा मालकच जर म्हणत असेल कुंपणच शेत खायला लागलं या, तर आम्ही म्हटलं या कुंपणाची चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून आता या ठिकाणी निवृत्त न्यायाधीश आदरणीय ॲडव्होकेट M.R. मकरे साहेब यांना चौकशीसाठी यांची नेमणूक झालेली आहे. आणि निश्चितपणानं ही चौकशी लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा सांगली जिल्ह्यातील सगळ्या जनतेची आहे. मला वाटतं की हे जे संचालक मंडळ आहे याने आता स्वतःहून राजीनामे दिले पाहिजे, ते पारदर्शकपणानं जर चौकशी व्हायची असेल तर. पण मला वाटत नाही की गुळाला चिकाटलेली हे मुंगळं बाजूला होतील. जयंत पाटलांनी परवा तातडीनं बैठक घेऊन ठेवे काय 10,000 कोटी का 1,000 कोटी गोळा झाल्या, नफा 200 का 300 कोटी रुपये झाला. आता हे वाटून कोण कोण घेणार आहोत याची यादी जयंत पाटलांनी सांगितली असते जिल्ह्याला तर बरं झाली असते. जेवढ्या म्हणून ठेवी जमा होतात, पीक कर्ज सोडलं तर बाकीच्या सगळ्या ठेवीचा पैसा जयंत पाटील आणि त्याचं टोळकं वाटून घेत असतं. आणि म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हे सगळे ठग बसलेले आहेत आणि या ठगांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ही मागणी आम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये लावून धरली. आणि मी निश्चितपणानं सांगतो की हे सगळे ठग गजाआड झाल्याशिवाय राहणार नाहीत. यांनी मनमानी पद्धतीनं कर्ज वाटप केलेलं आहे, विनातारण कर्ज वाटप केलेलं आहे, आपल्या बगल बच्च्यांना कर्ज वाटप केले. कर्जाचं पुनर्गठन करायचं, मुदत वाढ द्यायची आणि NPA मध्ये बँक नाही असं कागदावरती चित्र रंगवायचं. खऱ्या अर्थानं बघितलं तर कोट्यावधीचं कर्ज या लोकांनी घेतलेले आहे, ते गोठवलेलं आहे, ते माफ करून घेतलेलं आहे. याची सगळी चौकशी या चौकशीमध्ये पुढे येईल. आणि ही चौकशी या आदेशामध्ये 3 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा आदेश दिलेला आहे. आणि मला खात्री आहे 3 महिन्यानंतर प्रशासक तर येईलच, पण हे यांच्यावर सगळ्यांच्या वरती गुन्हे निश्चितपणानं दाखल होतील. आणि जे संचालक आहेत ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायला सुद्धा पात्र असणार नाहीत, ते सगळे अपात्र ठरतील. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.